गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण हो. फार फार वर्षांपूर्वी सौराष्ट्र देशात सोमकांत नावाचा एक सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष आणि प्रजाहितकारी असा राजा होऊन गेला. हा राजा मोठा, बुद्धिमान, पराक्रमी आणि ऐश्वर्य संपन्न असा होता. या राजाच्या धर्मपत्नीचं नाव होतं सुधर्मा. ती पतिपरायण, अनेक पुण्यवान, भाग्यवंत अशी स्त्री होती. या दाम्पत्याला एक सुंदर आणि गुणवान असा मुलगा होता. त्याचे नाव होते हेमकंठ. हेमकंठ हा मातृपितृभक्त असा सुशील पुत्र होता. तो आपल्या मातापित्याची आज्ञा नेहमीच शिरोधार्य मानत असे. असा हा सोमकांत राजा आपली पत्नी, पुत्र, कर्तव्यदक्ष प्रधान आणि राजावर अपार प्रेम करणारी प्रजा यांच्या सहयोगाने आपल्या नगरीचा उत्तम प्रकारे सांभाळ करत होता. सोमकांतने पराक्रम, कौशल्य, कुशलता यांच्या बळावर बरेच मोठे वैभव आणि नावलौकिक मिळवला. सूत सांगतात की अशा या धर्मपरायण आणि प्रजादक्ष राजाचा राज्यकारभार हा अत्यंत उत्तम रीतीने चाललेला असताना अचानक एके दिवशी त्या सर्व सुखाला ग्रहण लागले. सोमकांत राजा एक दिवस अंथरुणातून जागा झाला. तोच मुळी आपल्या अंगावर कोणा गतजन्मीच्या पापाचे, कुष्ठरोगाचे फळ घेऊनच. राजाच्या या रोगावर खरं म्हणजे सर्वांनीच सर्व प्रकारचे उपचार केले, पण रोग बरे होण्याची कोणती चिन्हे न दिसता उलट दिवसेंदिवस राजाच्या अंगाला क्षते पडली. त्यातून रक्त, पू, दुर्गंधी वाहू लागली. त्यामुळे नकळत सारेजण त्याच्याकडे पाठ फिरू लागले. राजाला तर आता जगणेच नकोसे वाटू लागले. एके दिवशी सोमकांतने आपला विश्वासू प्रधान, धर्मपत्नी आणि पुत्र यांना आपल्याकडे बोलावून घेतले. राजा त्यांना म्हणाला, हे पहा, आज येऊ नये अशी वाईट वेळ माझ्यावर आली आहे. कुठल्या जन्मीचे पाप मला या स्वरूपात आणि असे भोगावे लागत आहे. आता ही व्याधी कधीच दूर होणार नाही आणि मला यातच मरावे लागणार असे स्पष्ट दिसत आहे. पण मी माझ्या एका पायी तुम्हा सर्वांचे आनंदी जीवन खराब करू इच्छित नाही. तेव्हा बराच मोठा विचार करून मी आता या निर्णयाला आलो आहे की राजपुत्र हेमकंठ याला या राज्याचा सर्व अधिकार देऊन मी वनात दूर निघून जावे. तेव्हा माझी तुम्हा सर्वांना अशी विनवणी आहे की तुम्ही माझ्या या निर्णयाप्रमाणे मला या राज्यकारभारातून, तुमच्या माया प्रेम बंधनातून मुक्त करा आणि मला निरोप द्या. माझे हे असे दुर्दैवी जीवन माझ्या एकट्यालाच तुम्हा सर्वांपासून दूर जाऊन जगू द्या. हे असे शब्द बोलत असताना राजाच्या मनात इतके अतिदुःख, यातना, कष्ट झाले की बोलता बोलता राजा मूर्छा येऊन खाली पडला. कर्तव्यदक्ष प्रधान आणि पितृभक्त पुत्र दोघे चटकन पुढे धावले. त्यांनी राजास सावरले. त्याच्या मुखमंडलावर शीतल जलाचा शिडकाव करून त्यास सावध केले. थोडे पाणी प्यायला दिले. प्रधानजी पुढे होत म्हणाला, महाराज, आपला हा निर्णय अयोग्य आहे असे मी म्हणणार नाही, पण माझी एवढीच विनंती आहे की आपण एकट्याने वनात न जाता माझ्यासारख्या काही जवळच्या सेवक वर्गास तरी सोबत घेऊन जावे. धर्मपत्नी म्हणाली, स्वामी, नको हे असे विचार. अहो, तुम्हीच जर आम्हाला सोडून गेलात तर आम्ही तरी का आणि कोणासाठी तुमच्या मागे जगायचे? स्वामी, मी तुमची धर्मपत्नी आहे. पतिसेवा हा पत्नीचा धर्म आहे हे मी चांगलेच जाणते. इतकी वर्ष मी तुमच्यासोबत सुखा समाधानात, आनंदात राहिले आणि आता या अवस्थेत तुम्हास दुःख, यातना, क्लेश होत असताना मी दूर कशी राहू? नाही, मी तुमच्याशिवाय एक दिवसही दूर राहू शकत नाही. मी तुमच्यासोबत सावलीसारखी तुमच्या मागे मागे येणारच. आपल्या पित्यासोबत मातेचाही वनांतरी जाण्याचा तो निर्णय ऐकताच पुत्र हेमकंठ याच्यावर तर जणू आभाळच कोसळले. एका मातृपितृभक्ताला त्यांचा वियोग ही कल्पना सहन होईना. तो हात जोडून आपल्या जन्मदात्यांना म्हणाला, मी तुमचा एकुलता एक पुत्र आहे. पुत्र या नात्याने तुमचा सांभाळ करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. तो माझा पुत्र धर्म आहे. धर्माचरणाचा वारसा हा तुमच्याकडून माझ्याकडे आला आहे. तेव्हा तुमची चरण सेवा करण्यासाठी मी तुमच्यासोबत वनात येणारच. तेव्हा पुत्राचे ते बोल ऐकून सोमकांतचे अंतकरण अधिकच हेलावले. कंठ दाटून आला. राजाने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, बाळ हेमकंठा, तुझे हे माझ्यावरचं प्रेम पाहून मला खरंच मोठा आनंद होत आहे. तू कर्तव्यदक्ष आहेस हे तर मी जाणतोच. तेव्हा माझी तुला शेवटची हीच अनशी आज्ञा आहे की तू आपल्या या राजसेवक, ज्ञानी, अनुभवी, धूर्त आणि कर्तव्यदक्ष प्रधानजींच्या मदतीने या राज्याचा सर्व कारभार नीट चालव. माता पित्यांच्या आज्ञेचे पालन हेच पुत्राचे खरे कर्तव्य असते. तू त्याचे पालन कर
आमचे तुला अखंड आशीर्वाद आहेत. हे बघ, मी केवळ माझ्या धर्मपत्नीस म्हणजे तुझ्या मातेस सोबत घेऊन जाईल. तुम्ही अन्य कोणीही माझ्यासोबत येण्याचे कष्ट घेऊ नका. माझा हा अंतिम निर्णय आहे. आता यात कदापि बदल होणार नाही. इतके बोलून राजा सोमकांत हा आपल्या महलात निघून गेला. नवीन अध्यायाच्या कथेचा प्रारंभ करताना सूत म्हणतात, श्रोते, एके दिवशी राजा सोमकांतने आपल्या मुलास खास आपल्या महालात बोलावून घेतले. तो म्हणाला, हेमकंठा, मी तुला काही विशेष गोष्टी सांगणार आहे. माझ्या वनगमनानंतर या राज्याचा राज्यकारभार पार पडत असताना तू त्याचे अवश्य पालन कर. हे बघ राजा, हा प्रजेचा आदर्श असतो. तेव्हा राजाचे वर्तन, आचार, विचार, कृती, न्याय, निर्णय हे नेहमी आदर्श अनुकरणीय असेच असायला हवेत. आपण रोज ब्रह्ममुहूर्तावरती उठावे. उठल्याबरोबर स्वतःच्या हातांचे दर्शन म्हणजे करदर्शन घ्यावे. उपास्य देवतेचे प्रातस्मरण करावे. मग जमिनीस पाय लावण्यापूर्वी विनम्र भावे तिला वंदन करून भूमिवंदन करावे. नंतर मुखमार्जन, दंतवादन, मंगलस्नान इत्यादी कार्यक्रम उरकावेत. थोडा वेळ ईशाराधना, पूजा पाठ करून मग नियोजित वेळी राजदरबारात हजर व्हावे. आपली प्रजा ही आपली संतान आहे असे मानून त्यांची नीट काळजी घ्यावी. राजदरबारात सर्वांचा उचित मान राखावा. प्रजेस अन्न, पाणी, निवारा, आरोग्य या सुविधा पुरवाव्यात. दरबारात न्याय निवाडा करताना पुराव्यांचा आधार घ्यावा. कोणताही निर्णय घाईने घेऊ नये. निरपराध व्यक्ती शिक्षा करू नये. मात्र अपराधी व्यक्तीस दया न दाखवता त्यांचा अपराध, चूक, गुन्हा यांची तीव्रता, परिणाम लक्षात घेऊन कठोर शिक्षा द्यावी. त्याशिवाय अन्य लोकांवर न्यायाची जरब राहत नाही. राज्यकारभार करताना सदैव दक्ष असावे. ज्ञानी ज्येष्ठ अधिकारी वर्ग यांच्याशी सल्लामसलत करावी. कोणावरही फाजील विश्वास ठेवू नये. मिळालेल्या माहितीची प्रत्येक वेळी खातर जमा करून उचित निर्णय घ्यावा. उगाच कोणाशी शत्रुत्व बाळगू नये. लोकांवर दरारा, हुकुमशाही न गाजवता प्रेम, आपलेपणा यांनी लोकांची मने जिंकावीत. आपल्या प्रजेचे दुःख दूर करून त्यांना सुखी समाधानी ठेवावे. हेमकांता, आणखी हे पण लक्षात ठेव की नेहमी दुसऱ्याच्या कल्याणाचा, हिताचा विचार करावा. कोणासही विनाकारण पीडा करू नये. शब्द, शस्त्र, अधिकाराने दुखवू नये. दुसऱ्याची निंदा, छळ करू नये. सर्वांचा आदर करावा. धर्मानुसार आचरण करावे. सत्य बोलावे. सत्याने वागावे. नेहमी आपले आचरण शुद्ध राखावे. अपेय, पान, मांसाहार करू नये. मुक्या प्राण्यांची नाहक शिकार करू नये. सूत म्हणतात की सुजन हो याप्रमाणे आचरणाच्या, कर्तव्याच्या, प्रजादक्षतेच्या आणि स्वकल्याणाच्या अनेक गोष्टी सोमकांतने हेमकंठास समजावून सांगितल्या. त्यानेही आपण या सर्व गोष्टी नीट ध्यानात ठेवून पित्याप्रमाणेच पुढे आदर्श राज्यकारभार करून नाव, लौकिक, यश, कीर्ती, वैभव यात भर घालू असे पित्यास अभिवचन दिले. त्यानंतर सोमकांतने आपल्या प्रधानास अन खास मर्जीतल्या काही अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. राजपुत्र हेमकंठास राज्याभिषेक करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. पुढे लवकरच एका सुंदर अशा शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटाने राज्याभिषेक करून राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली. आपले 3 निष्णात प्रधान वर्ग विद्याधीश, क्षेमकर आणि रुद्रवान यांना राजाने राजपुत्रास सर्वोत्परीने सहाय्य करण्याची विनंती केली. आणि दुसऱ्याच दिवशी राजा सोमकांत, पत्नी सुबल आणि ज्ञानगम्य या नावाचे 2 प्रधान हे वनगमनात सिद्ध झाले. राजपुत्र हेमकंठाने मोठ्या शोकाकुल अवस्थेत आपल्या मातापित्यास निरोप दिला. पुत्रास मंगल असे आशीर्वाद देऊन प्रधान आणि सेवक वर्ग यांचा प्रेमळ निरोप घेऊन राजा सोमकांत, सुधर्मा राणी यांनी आपल्या निश्चयाप्रमाणे उर्वरित कालापोवणीसाठी अख्यात जाण्यासाठी निश्चयाने राजमहालाबाहेर पावले टाकली. सूत सांगतात की जेव्हा सोमकांत राजा आणि त्याची धर्मपत्नी सुधर्मा हे वनात जाण्यास निघाले त्यावेळी राजपुत्र हेमकंठास अत्यंत दुःख झाले. तो भरल्या डोळ्यांनी त्यांना जाऊ नका असे सुचवित होता, पण त्याचबरोबर त्याला आपल्या पित्याची निश्चयी स्वभावाची सुद्धा पूर्ण कल्पना होती. अखेर निदान त्यांच्यासोबत थोडे तरी जावे या विचाराने तो नगरवेशीपर्यंत त्यांच्यासोबत आला. आपला पितृवत राजा हा आपल्या सर्वांना सोडून दूर वनात जातो आहे ही वार्ता नगरीत पसरल्याने प्रिय प्रजाजन सुद्धा तिथे गोळा झाले होते. राजाच्या वियोगाने नगरजनांचे डोळेही पाणावले होते. त्यातील काही वृद्ध श्रेष्ठ जन राजाला अडवण्याचा प्रयत्न करत होते. कोणी आपण या व्याधीवर उपाय करू, महाराज तुम्ही तीर्थक्षेत्री जा, आपण तेथील देवदेवतांना नमस्कार करू, देव दयाळू आहे, तो तुमच्यावर कृपा करेल, तुमचे दुःख निवारण होईल, असे हताश होऊन आम्हाला एकटे टाकून जाऊ नका असे म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करत होते. पण दृढ निश्चयी सोमकांतने मात्र मनोमन पक्का निर्णय घेतला होता की आता माघार नाही.
त्यामुळे आपल्या प्रजेसोबत नगरवेशी बाहेर येताच एक चांगलीशी जागा पाहून राजा थांबला. त्याने हात जोडून पुत्रासह आपल्या प्रजेस आता येथून पुढील प्रवासास आमच्या अंमलात जाण्याची परवानगी द्या. माझ्या मागे राजपुत्र हिमकंठास सांभाळून घ्या. त्याला सर्वोत्परी सहाय्य करा. सारेजण आनंदाने एकोप्याने गुण्यागोविंदाने राहा अशी विनंती करून सर्वांना निरोपाचा रामराम करत राजा सोमकांतने आपल्या पुत्रास पुन्हा एकवार जवळ घेतले. त्याला मातृपितृ भक्त श्रावणबाळ आणि पितृआज्ञेसाठी आनंदाने 14 वर्षांचा वनवास भोगणाऱ्या नृप परंपरेची आठवण करून दिली. मोठ्या कष्टाने पण एका दृढ निश्चयाने सोमकांतने सर्वांचा प्रेमळ निरोप घेतला आणि आपली नगरी, नगरजन, पुत्र, राज्य अधिकारी वर्ग यांच्याकडे पाठ फिरवून तो 4 पावले दूर जाऊन उभा राहिला. राजाची ती कृती म्हणजे पतिव्रता सुधर्मा राणीस मायापाश तोडून पुढे चालण्याचा जणू काय तो संकेतच होता. राणी सुधर्मा हिने एकवार हिमकंठास मायेच्या ममत्वाने जवळ घेतले. त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवले. त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले. त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यास अनेक आशीर्वाद दिले. एकदा नगरजनांकडे वळून त्यांना अभिवादन केले आणि पतिव्रता सुधर्मा राणीची पावले महाराज सोमकांत यांच्या पावलांच्या ठशांवरून आपला वनगमनाचा मार्ग चालू लागले. राजा सोमकांत, राणी सुधर्मा, 2 प्रधान यांच्या 4 आकृत्या या एका वळणावर नजरेआड होताच हिमकंठ आणि सकल प्रजानन यांनी व्यथित अंतकरणाने पुन्हा आपल्या नगरीकडे परतीचा प्रवास चालू केला. मागील कथासूत्राचा धागा करून सूत ऋषी आर्तस्रोतेजनास सांगू लागले की तिकडे माता पित्याची आज्ञा शिरसावध्य मानून राजपुत्र हिमकंठ आपल्या नगरीकडे परतला आणि इकडे राजा सोमकंत त्याची धर्मपत्नी सुधर्मासोबत सुबल आणि ज्ञानगम्य हे 2 प्रधान सेवक निबिड अशा घोर अरण्यातून वाट काढत काढत पुढे निघाले. लवकरच ते सारे जण एका सरोवराच्या रम्य अशा परिसरात येऊन पोहोचले. तिथला सुंदर निसर्ग, गाणारे पक्षी, स्वानंदाने बागडणारी हरणे, पशु, नाना वृक्षलतांनी फळाफुलांनी बहरलेला तो परिसर पाहून राजा सोमकांतांचे मग मन प्रसन्न झाले. त्याने दूरवर नजर टाकली तर त्याला त्याच परिसरात काही ऋषींचे आश्रम दिसले. राजा सोमकांतने त्या सरोवराच्या काठावरच थोडा वेळ विश्राम करण्याचा बेत बोलून दाखवला. प्रथम ते 4 जण आनंदाने पुढे गेले. सरोवरातील जलदेवतेस वंदन करून त्यांनी प्रथम थोडे जलप्राशन केले. त्या जलप्राशनाने त्यांना ताजेतवाने वाटलं. राणी सुधर्मा हिने चटकन एक छानशी जागा पाहून ती स्वच्छ केली. राजा सोमकांत त्या जागेवर विसावला. राणी राजाचे चरण दाबत बसली. 2 सेवक तोवर काही सुंदरशी फळे घेऊन आले. सर्वांनी समान वाटणे करून फलाहार केला. फलाहार, जलप्राशन आणि प्रसन्न वातावरण यांनी थोडा सुकावलेला राजा जरासा आडवा झाला आणि त्याला चटकन झोप लागली. सेवकही जरासे इकडे तिकडे झाले. उरले ते निद्रिस्त राजा आणि राणी सुधर्मा. ईश्वर चिंतन करत पतिसेवा करत असलेल्या राणीस कसला आवाज आला. तिने त्या आवाजाच्या रुखाने पाहिले आणि ती पाहतच राहिली. कारण एक तेजस्वी ऋषिकुमार मोठ्या विनम्रपणे त्यांच्या दिशेने येताना तिने पाहिले. तो ऋषिकुमार मंद मंद पावले टाकत त्यांच्या जवळ आला. त्याने हात जोडत अतिनम्रतेने विचारणा केली, हे देवी, आपण तर राजघराण्यातले दिसता, मग आपण इकडे या वनात कसे काय येणे केले? त्यावर सुधर्मा त्यास म्हणाली, बाळ, अरे किती गोड आणि मधुर आहे रे तुझे बोलणे. परपिढीसाठी तुझ्या मनात किती करुणा आहे. बाळा, कोण तू? तुझे नाव काय? माता पिता कोण? तेव्हा राणीचा तो प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला, हे माते, माझे नाव च्यवन. मी भृगु ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी पुलोत्तमा मातेचा पुत्र आहे. आमचा आश्रम इथून जवळच आहे. हे देवी, तुम्ही कोण? हा पुरुष कोण? तुमचे नाते काय? तुम्ही इथे अशा वनात निघून येण्याचे कारण काय? देवी, हा पुरुष रूपाने तर सुंदर आणि राजबिंडा दिसतो आहे, पण त्याच्या शरीरावर ही क्षते कशाची? त्याला काय झाले आहे? च्यवन ऋषीपुत्राचे हे आस्थापूर्वक चौकशी करण्याचे कौशल्य पाहून राणी सुधर्मा देवी हिने सुद्धा कोणताच संकोच मनात न धरता त्या ऋषीपुत्रास आपण मूळचे कोण, इथे येण्याचे कारण काय, हा सारा वृत्तांत निवेदन केला. ती सारी माहिती सांगताना राणीचा कंठ दाटून येत होता. डोळ्यातून टपाटपा आसवे खाली पडत होते. राजा सोमकांत आणि राणी सुधर्मा यांची ती करुण कहाणी ऐकून ऋषीपुत्र च्यवन याच्या मनास अतिदुःख झाले. तो कसल्याच्या निश्चयाने पुढे होत म्हणाला, हे देवी, माझी तुम्हास एक विनंती आहे. तुम्ही थोडा वेळ इथेच थांबा. मी पाण्याची घागर ठेवून येतो. मी परत येतो. आपण माझी प्रतीक्षा करा. असे सांगून राणीस वंदन करून ऋषीपुत्र च्यवन जबाजप सरोवराकडे गेला. राणी वात्सल्यभराने त्या विनयशील
धैर्यशील आणि निदान शब्दाचा तरी आधार देणाऱ्या पुत्राकडे कौतुकाने पाहत होती. तिकडे च्यवन ऋषिकुमाराने घागर भरली आणि कसलाचा मनोमन विचार करत तो आपल्या आश्रमात पोहोचला. त्याने घागर आत नेऊन ठेवली आणि विनम्रपणे अंगणात शांत बसले. पिताजींजवळ येऊन उभा राहिला. भृगु ऋषींनी एकवार पुत्राकडे पाहिले आणि त्यांनी मनोमन हे जाणले की आज च्यवनाचे काहीतरी बिनसले आहे. तो कोणत्या तरी कारणाने दुःखी आहे, चिंतित आहे. त्यांनी मोठ्या प्रेमाने पुत्रात जवळ घेऊन त्याच्याकडे दुःखी होण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने पिताजींना राजा सोमकांत आणि सुधर्म राणी यांची कर्मकहाणी सांगितली. तो म्हणाला, त्यात राजश्रयाने धर्माचे रक्षण होते. ऋषीजन, मुनिजन, आश्रम, शिक्षण यांना जीवनदान मिळते. तसेच आपणही आपल्या राजासाठी काही करणे हे आपले सुद्धा कर्तव्य असते, नाही का? तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की त्यांचे दुःख निवारण करा, काहीतरी उपाय करा. पुत्राच्या मनातील ही भावना पाहून भृगु ऋषींना आनंद झाला. त्यांनी त्या लोकांना मोठ्या आदरपूर्वक आपल्या आश्रमात घेऊन येण्यासाठी संमती दिली. त्याचबरोबर च्यवनाच्या मनास अपूर्व आनंद झाला आणि तो धावत धावत पुन्हा त्याच जागी परत आला. त्याला परत आलेला पाहून राजा राणी यांच्यासह प्रधानसेवक यांना सुद्धा आनंद झाला. भृगुपुत्र मोठ्या आनंदाने राणी सुधर्मास म्हणाला, माते चला, सत्वर चला. माझे पिता भृगु ऋषी यांनी तुम्हा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे. तेव्हा आता चल, असे म्हणून च्यवनपुत्राने राजा सोमकांतापुढे आपल्या मदतीचा सहकार्याचा हात पुढे केला. त्याच्या आधाराने उठून उभे राहत राजा म्हणाला, बा ऋषीपुत्रा, खरंच तुमचं मन विशाल आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही काही दिवस नक्कीच इथे राहू. मला इथे या रम्य प्रसन्न वातावरणात आणि पवित्र भूमीत राहायला नक्कीच आवडेल. चला, असे म्हणत राजा सोमकांतने राणी सुधर्मा आणि प्रधान सेवक यांना नेत्रसंकेत दिले. देवी सुधर्माचा आनंद तर गगनात मावेना. तिने मनोमन ईश्वराचे आभार मानले आणि पुत्रासोबत आश्रमात आलेल्या त्या राजा राणी आणि प्रधान सेवकांची भृगु ऋषी, धर्मपत्नी पुलोत्तमा आणि आश्रमवासी यांनी मोठ्या आनंदाने, आतिथ्याने, आदराने त्या सर्वांचे सहर्ष स्वागत केले. आश्रमाचा तो पवित्र परिसर, कानावर येणारे पक्ष्यांचे मधुर कुंजन, वेदघोष, मंत्र या सर्वांनी सश्रद्ध राजा सोमकांत अपूर्व आनंद झाला. सारेजण आश्रमाच्या विस्तीर्ण अंगणात आले. एका शीतल वृक्ष छायेत थोड्या उंच जागी व्याघ्र चर्म घालून ठेवले होते. त्यासमोर 4 आसने मांडली होती. सर्वांना घेऊन तिथे आल्यावर ऋषींना त्यांना त्या आसनावरती बसण्यास सांगितले. भृगु ऋषी त्या व्याघ्र चर्मावर जाऊन बसले. पुत्र च्यवन प्रसन्न अंतकरणाने हात जोडून त्यांच्या उजव्या हातास उभा राहिला. एक एक करून प्रथम सेवकांनी, मग राणी सुधर्मा देवी यांनी पुढे होऊन भृगु ऋषींना विनम्र भावे वंदन केले. त्यांचे मंगल आशीर्वाद घेतले आणि ते आपल्या आसनावर येऊन बसले. सरते शेवटी राजा सोमकांत पुढे आला. त्याने अनन्य भावे ऋषी चरणावर नतमस्तक होत त्यांना नमस्कार केला आणि तो काही बोलणार त्याआधीच भृगु ऋषींच्या मुखातून अभिवचनात्मक शब्द बाहेर पडले. राजन, काहीही सांगू नकोस, बोलू नकोस. मला तुझे दुःख, तुझ्या यातना, कष्ट हे माहीत आहेत. पण लक्षात घे, हे सारे जीवाचे प्राक्तन भोग असतात. कुठल्या जन्मीचं कोणतं तरी पाप हे माणसाला असं भोगावं लागतं आणि भोग हे भोगूनच संपवायचे असतात. राजा, ज्याच्यावर उपाय नाही असा एकही रोग नाही. उपाय आहे, असतात, ते करावेच लागतात. तू चिंता करू नको. आता तू इथे आला आहेस ना, मग चिंता सोड आणि फक्त ईश्वर चिंतन कर. देव दयाळू आहे, कृपाळू आहे. त्याच्या कृपेने मला काही दिव्य वनस्पती माहीत आहे. आपण औषधींचा उपचार करून आणि ईश्वर साधनेचा अंतर विचार करू व तुझी ही व्याधी, हा रोग, ही पीडा नक्कीच दूर करू. पण ते सारे नंतर. आधी तुम्ही सर्वजण स्नान करा. आपण एकत्र भोजन करू, थोडी विश्रांती घेऊ आणि मग संध्याकाळच्या सत्संगाच्या वेळी पुढील वार्ता करूया. या साऱ्या एकामागोमाग एक अशा घडणाऱ्या घटनांनी राजा सोमकांतचे मन सुखावत होते. आपण लवकरच या व्याधीमधून नक्की मुक्त होऊ अशा आशा त्याच्या मनात पल्लवित होत होत्या. राणी सुधर्माही ऋषीपत्नी पुलोत्तमासोबत लवकरच चांगली मिळती जुळती झाली. एका अपूर्व अशा आनंदाने ते सारेजण सुखावले. भृगु ऋषीने एकवार ध्यान केले, डोळे मिटले आणि त्यानंतर आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी सोमकांतास त्याच्या गतजन्माची कथा सांगण्यास प्रारंभ केला. हे राजन, फार फार वर्षांपूर्वी विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कोल्हार नावाच्या नगरीमध्ये एक ईश्वरभक्त अशी वैश्य दाम्पत्य राहत होते. त्या वैश्याचे नाव चिद्रूप आणि त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुभगा. त्या उभयंतांना एकच दुःख होते, ते म्हणजे ते प्रचंड धनवान जरी असले तरी त्यांना संतान नव्हते. त्यासाठी ते मोठ्या भक्तिभावाने ईश्वर आराधना करून देवाकडे संतान प्राप्तीचे वरदान मागत होते. अखेर देवाला दया आली. त्यांनी वृद्धापकाळात का होईना पण त्यांना पुत्रलाभ दिला. पुत्रलाभाने दोघेही मनोमन सुखावले. ईश्वराचे आभार मानून पुत्राचे कामंदा असे नाव ठेवून ते त्याचे संगोपन करू लागले. अपार धन आणि एकुलता एक पुत्र
त्यात माता पित्याच्या प्रेमाची भर. मग काय, कामनदास कशाचीच कमतरता पडत नव्हती. तो मोठ्या लाडाने कौतुकाने लहानाचा मोठा झाला. उचित वेळी त्यांनी कामनदाचे कुटुंबिनी नावाच्या एका सुशील मुलीशी लग्न लावून दिले. सुशील आणि प्रेमळ सुसंस्कारित सुनेने सासू सासऱ्यांची अत्यंत उत्तम प्रकारे सेवा केली. पण कामनदा मात्र स्वतः कशातच नीटसे लक्ष न देता केवळ आहे ती धनसंपत्ती खर्च करत राहिला. वडिलोपार्जित धनसंपत्ती, व्यवसाय यात कोणतीच चांगली वाढ न करत तो अविचाराने उन्मत्तपणे आपल्या संपत्तीचा नाश करत गेला. त्यात लवकरच माता पित्याचे निधन झाले आणि आधीच अविवेकी वर्तन करणाऱ्या कामनदाच्या वागणुकीवर कोणाचाच अंकुश राहिला नाही. तो मनमानी करू लागला. वाममार्गाने नको नको त्या गोष्टी करून त्याने धनाचा नाश केला. डोक्यावर होते ते घरदारही विकले. पत्नी व मुले यांना पत्नीच्या माहेरी पाठवून देऊन कामनदा आपल्या मनाप्रमाणे अनेक वाईट वाममार्गांचे आचरण करत राहिला. तो लोकांना लुबाडू लागला. त्यांना कुटील कारस्थाने करून फसवणे, तसेच त्यांचे धन बळकावणे, हिंसा करणे यासारखी अप्रशंसनीय कर्मे करू लागला. नगरीतल्या काही लोकांनी त्याला सांगून समजावून पाहिले, पण उपयोग शून्य. शेवटी त्रासलेल्या गांजलेल्या लोकांनी नगरीच्या राजाकडे त्याची तक्रार केली. चौकशी झाली आणि अपराध सिद्ध होताच राजाने त्यास शिक्षा म्हणून अंगावर नेसलेल्या वस्त्राबरोबर आपल्या नगरीच्या बाहेर हकलून दिले. कामनदा आपल्या नगरीतून बाहेर पडला आणि जवळच्याच आडरानात मुक्काम ठोकून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वाटमारी करू लागला. भुकेसाठी प्राण्यांची शिकार करणे आणि धनासाठी वाटसरूंच्या मारणा मुरगळणे हे काम तो करू लागला. त्याने त्याच कामामधून पैसा जमा केला. त्या जंगलातच त्याने स्वतःसाठी घर बांधले. सोबत आणखी 4-2 लोकांना हाताशी घेऊन तो राजरोस वाटमारी, लुटालूट, निष्पाप जीवांची हत्या करून आपल्या पापकर्माचे रांजन करू लागला. एके दिवशी कामनदा असाच शिकारीची वाट पाहत बसलेला असताना त्याच्या आडवाटेने गुणवर्धन नावाची एक सत्वशील, पुण्यवान, ईश्वरनिष्ठ आणि सदाचारी असा ब्राह्मण आला. कामनदाने पुढे होऊन त्या ब्राह्मणाची वाट अडवली. तो त्याच्याकडे धनाची मागणी करू लागला. तेव्हा गुणवर्धन त्याला म्हणाले, अरे बाबा, मी एक साधा ब्राह्मण, माझ्याकडे कुठून आलाय पैसा अडका? हे बघ, माझ्याकडे तुला जे हवे त्यातील काही नाही. तू माझी वाट सोड आणि मला जाऊ दे. त्यावर कामनदा रागाने द्वेषाने म्हणाला, हे बघ, तू मला या फालतू गोष्टी सांगू नकोस. बऱ्या बोलाने धन दे, नाही तर मरायला तयार हो. कामनदाला असे वाटत होते की निदान मृत्यूच्या भयाने तरी तो ब्राह्मण आपणास काहीतरी देईल. पण खरंच निर्धन असणारा तो बापडा ब्राह्मण तो खरोखरच काही देऊ शकत नव्हता. त्यामुळे गुणवर्धन ब्राह्मणाने कामनदाकडे अभय मागितले, बाबा रे, मला मारू नकोस. माझ्या बायको मुलांना अनाथ करू नकोस. मला मारून तुझ्या माथ्यावर आणखी एक ब्रह्महत्येचे महापाप घेऊ नकोस, अशी त्याला कळकळून विनंती करू लागला. लोक हो, एकदा का एखाद्या व्यक्ती सद्बुद्धी सोडून गेली की त्याला कोणी कितीही हितकारक बोध केला तरी तो त्या माणसाला पटत नाही, रुचत नाही आणि मानवत नाही. कामनदा हा मुळातच अविचारी, अविवेकी आणि पापी वृत्तीचा. त्यामुळे त्याला ते गुणवर्धन ब्राह्मणाचे म्हणणे काही पटेना, रुचेना. उलट आपल्याला कोणी काही सांगावे याचा त्याला राग येऊ लागला. आधीच अविवेकी, त्यात क्रोधाची भर, मग अधर्म, अत्याचार, अनिती घडली नाही तरच नवल. कामनदाच्या बाबतीत सुद्धा तेच घडले. त्या गरीब ब्राह्मणास बोलणे ऐकून दुराचारी कामनदाचे मन काही पलटेना. त्याचा राग हा उलट वाढत गेला आणि एका संतापाच्या क्षणी त्या निर्दयी पाषाण हृदयी कामनदाने आपल्या हातातील शस्त्राचा आघात करून त्या गरीब ब्राह्मणाचा जीव घेतला. आपल्या निंद्यकर्मात आणि पापाच्या राशीत एका ब्रह्महत्येची आणखी एक भर घातली. सूत म्हणाले, लोक हो, याप्रमाणे ही कामनदाची कहाणी राजा सोमकांतास सांगत असताना भृगु ऋषी राजास सावध करत म्हणाले, हे राजा, हा अविवेकी, अविचारी, उन्मत्तपणा आणि शक्तीचा गैरवापर यांचा जोर पुढे काही काळ आणखी टिकला. पण हळूहळू कामनदाची वय वाढू लागले. शरीर युद्धकाळाने वाटचाल करू लागले. हातपाय थरथरू लागले. दृष्टी अंधुक झाले. श्रवण कमी झाले आणि एक एक दिवस जवळ येणारा मृत्यू हा जेव्हा आपल्याच आता ग्रासणार आहे ही गोष्ट कुठेतरी कामनदाच्या मनात खोलवर काटा रुतावा तशी रुतली. तेव्हा मात्र त्याला आपण आजवर केलेल्या गैरवर्तन, पापाचारण, निष्पाप जीवांची हत्या या सर्वांची जाणीव आणि मृत्यूनंतर त्याबद्दल भोगाव्या लागणाऱ्या या यमयातना, नरकवास यांची कल्पना येऊ लागली आणि आता त्याने स्वतःचेच हातपाय भयाने कापू लागले. त्याची शांत झोप हरपली आणि कधी नव्हे तो काहीतरी पुण्य जोडण्याचा एक सद्विचार त्याच्या मनात डोके वर काढू लागला. त्याने शेजारच्या नगरातून काही विप्रमंडळींना धनदान स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले. पण क्षमा असावी, पण आपल्या पापकर्मांनी कमावलेल्या या दूषित अधर्मी धनाचा आम्ही दान सुद्धा स्वीकार करू शकत नाही, असे म्हणून जेव्हा एकाही विप्राने धनदान स्वीकारण्याची तयारी दाखवली नाही त्यावेळेस मात्र कामदास खूप वाईट वाटले. आता आपल्या हातून काहीतरी चांगले घडावे, पण त्यासाठी काय करावे असा विचार करत कामदा एकटाच त्या अरण्यात फिरत असताना अचानक एके दिवशी त्याच्या कानावर घंटानाद
नाद ऐकू आला. तो त्या घंटेच्या आवाजाने दिशेकडे गेला तर समोर पाहतो तर काय, त्याला तिथे एक छोटे मंदिर दिसले. तो नतमस्तक होऊन त्या मंदिरात गेला. ते मंदिर विघ्नहर्त्या श्री गजाननाचे होते. त्याने पुढे होऊन देवास नमस्कार केला, क्षमा याचना केली आणि त्याने तिथे साफसफाई करून श्री गणेशाची मनोमन पूजा केली. कसलाचा निर्णय मनाशी पक्का करून तो आपल्या घरी परत आला. दुसऱ्या दिवसापासून त्याने आपल्याकडचे धन खर्ची करून त्या छोट्या मंदिराचा उत्तम जीर्णोद्धार करून घेतला. रंगरंगोटी केली. इतकेच नव्हे तर तो रोज सकाळ संध्याकाळ तिथे येऊन देवाची पूजा भक्ती करू लागला. पण हे पुण्य पदरी जोडण्याचे भाग्यही त्याला फार लाभले नाही. कसाबसा मंदिराचा जीर्णोद्धार केला. गजाननाची भक्ती सेवा त्याला फारच दोडे. दिवस मिळाली आणि एक दिवस यमदूतांनी त्याची शिकार केली. कामंदाला मृत्यूनंतर यमलोकी यमदूतांनी अनेक कठोर शासने केली. त्याच्या पापपुण्याचा हिशोब तपासण्यासाठी त्यास यमदरबारात नेऊन उभे केले. तेथे चित्रगुप्ताने यमराजाच्या पुढे त्याच्या पापपुण्याचा हिशोब ठेवला. अर्थातच त्याचे पापाचे डोंगर फार मोठे होते आणि पुण्याची शिदोरी फारच तोटकी आणि कमी. चित्रगुप्त म्हणाले, हे यमराज, या जीवाने जन्मभर अनेक पापकर्मे, दृष्टाचरण, हिंसा, ब्रह्महत्या इत्यादी करून स्वतःच्याच कर्माने पापाचे डोंगर उभे केले आहे. नाही म्हणायला याच्या पापपुण्याच्या खात्यात थोडेसेच पुण्य आहे. ते म्हणजे यांनी अंतिम दिवसात केलेले श्री गजानन मंदिराचा जीर्णोद्धार, काही भक्त भाविकांसाठी केलेल्या सोयी आणि अल्प गणेश भक्ती. चित्रगुप्ताने हा पाडा वाचून दाखवला. त्यावर यमराजाने कामदास विचारले, काय रे बाबा, तुला या पापपुण्यापैकी प्रथम काय भोगायला आवडेल? तुला पाप भोगून ते संपवायची इच्छा आहे का तुला पुण्याचा लाभ भोगायचा आहे? त्यावर कामदाने प्रथम पुण्याचा लाभ भोगण्याची इच्छा पूर्ण केली. आणि काय महाराज? मनात उत्कंठा जागलेल्या राजा सोमकांतने प्रश्न केला. तेव्हा भृगु ऋषी म्हणाले, राजा, त्या कामदाने प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा व्यक्त करताच त्या सौराष्ट्र नगरीच्या राजघराण्यात परमभाग्याने सुखभोगासाठी जन्म मिळावा. आणि हे सोमकांता, तो भाग्यवान राजा तोच आहेस. तूच गतजन्मीचा कामंदा आहेस बरं. एकीकडे तर राजास आपण कामंदा आहोत हे ऐकून आश्चर्य वाटले आणि दुसरीकडे भृगु ऋषींनी हे आपल्याला खोटे सांगून आपले समाधान करण्याचा तर प्रयत्न केला नसेल ना, अशी शंका त्याच्या मनात आली. सोमकांत राजाच्या मनात ती तशी भृगु ऋषींच्या वाणीबद्दल शंका आली. मात्र अचानक घारीसारखे काही मोठे पक्षी खाली येऊन ते सोमकांत राजाच्या अंगावर बसून त्यास आपल्या तीक्ष्ण चोचींनी टोचू लागले. आधीच अंगी क्षती पडलेला राजा या अचानक घडलेल्या प्रकाराने चोचींच्या प्रहाराने व्यथित झाला. त्याच्या शरीरावर आणखीनच जखमा होऊन रक्त वाहू लागले. वेदना असह्य होऊ लागल्या. राजाच्या साक्षी मनाने ऋषी वचनाबद्दल शंका घेतल्याची ही शिक्षा आहे अशी त्यात जाणीव करून दिली. राजा, महाराज, सोडवा, वाचवा, या दिनावर दया करा म्हणून क्षमा याचना करू लागला. अखेर भृगु ऋषींनाच राजाचे ते दुःख पाहावेना. त्यांनी राजास काहीशा कठोर शब्दात सुनावीत म्हटले, राजा, हे काय? एकीकडे तू मला शरण येतोस, मला गुरुस्थानी पूजस्थानी मानतोस आणि तूच दुसरीकडे माझ्या वचनावर अविश्वास दाखवतोस. हे योग्य नाही. राजाने कळवळून आपला अपराध कबूल केला. दयेची भीक मागत ओंजळ पुढे केली. तेव्हा भृगु ऋषी यांनी एक प्रचंड मोठा हुंकार देताक्षणीच राजाच्या देहावरचे सर्व पक्षी उडून गेले. मुक्त झालेल्या राजा सोमकांतने भृगु ऋषींच्या चरणाला मिठी घातली. क्षमा याचना करत ते आपल्या डोळ्यातील पश्चातापाच्या अश्रूंनी त्यांचे चरण प्रक्षालन करू लागला. सूत पुढे सांगू लागले की, श्रोते हो, राजा सोमकांत हा भृगु ऋषींचे चरणी अनन्यभावे शरण गेला. त्यांच्या कृपेने राजाचे त्या पक्ष्यांच्या आघातापासून ऋषींनी रक्षण केले. पण त्रिकालज्ञानी भृगु ऋषींना सोमकांताच्या पूर्वजन्मीची सर्व कर्मे माहीत होती. तसेच राजाच्या माथी किती घोर पातकांचा भार आहे ही गोष्टही ते जाणून होते. शरणागताचे रक्षण हा आपला आचारधर्म पाळत असताना सोमकांतास पापमुक्त करण्यासाठी नेमका कोणता उपाय करावा यावर भृगु ऋषी विचार करत असताना थोडासा विवेक विचार जागलेल्या सोमकांताने भरलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या कंठाने मुनिवरांना म्हटले, गुरुदेवा, आता तुम्ही माझ्या या कठीण प्रसंगातून सुटका केलीत. तुम्ही मला माझ्या शतजन्मेच्या भल्या बुऱ्या कर्माची माहिती सुद्धा दिली. मी यमराजाकडे प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा व्यक्त केली. त्या अल्पस्वल्प पुण्याईच्या बळावर मी या जन्मी राजघराण्यात जन्म पावलो. जीवनाचा काही काळ मी सुख ऐश्वर्यात घालवला. पण आता माझी पुण्याची शिदोरी संपली. म्हणूनच मी त्या अशा असाध्य व्याधीने ग्रासलो आहे. सुखानंदापासून परागंदा झालो आहे. त्यातच माझ्या गतजन्मीचे पापराशीचे फळ तर मला अजून भोगायचेच आहे. असे असताना या सर्व भावी ताप, दुःख, क्लेश, यातना, जरा आणि मरण यातून सुटण्याचा एखादाही उपाय नाही का? त्यावर मनोमन राजाच्या कल्याणाचा विचार करत त्यावर प्रभावी उपाय शोधत असलेल्या सोमकांताचे ते पश्चातापाने भरलेले बोलणे ऐकून त्याच्या मनात जागलेला पापनाशनाचा विवेक विचार पाहून समाधान झाले. त्यांनी एक नजरेने राजाकडे पाहिले.
केले. पुन्हा एक वार डोळे मिटून त्यांनी ध्यान लावले आणि थोड्याच वेळात जागृत भावावर येत ते म्हणाले, राजा, खरं म्हणजे तुझी गतजन्मीची इतकी अगणित पापे आहेत की त्यांचा नाश करेल असा उपाय सापडणे खरे तर अवघडच. पण काय गुरुदेव, माझ्या उद्धाराचा अन्य कोणताच उपाय नाही का? राजाने काकुळतीला येऊन प्रश्न केला. तेव्हा काहीसे आठवल्यासारखे करून सुहास्य मुद्रेने भृगुऋषी सुमकांतास म्हणाले, हे राजन, तुझ्या पातकाची क्षालन करून तुझा खऱ्या अर्थाने उद्धार करेल असा एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे तू श्री विघ्नहर्त्या गणेशाच्या श्री गणेश पुराण या ग्रंथाचे श्रवण कर. बोल, आहेस का तू त्यासाठी तयार? राजा सोमकांतने होकार देताच भृगुऋषींनी आपल्या जवळच असलेल्या कमंडलूमधून थोडेसे जल हातात घेतले. त्यांनी मनोमन श्री गणेशाच्या सिद्धनामाचा उच्चार केला आणि ते मंतरलेले जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले आणि दुसऱ्या क्षणी नासिकेतून एक सूक्ष्म पुरुष बाहेर आला. तो भराभर वाढू लागला. त्याचबरोबर त्याची भयानकता, भयरूप पाहून राजा सोमकांताच्या सर्वांगास घाम सुटला. त्या भयानक राक्षसी पुरुषाची आकृती वाढतच गेली. पण भृगुऋषी मात्र त्याच्या त्या अघोरी राक्षसी भयरूपात जराही घाबरले नाहीत. उलट त्यांनीच त्या काळ्या भिन्न अकराविकरा पुरुषाला विचारले, तू कोण आहेस? तू या माझ्या पवित्र आश्रमात काय करतो आहेस? त्यावर तो राक्षसी पुरुष भृगुऋषींना म्हणाला, महाराज, मी आहे पापपुरुष. मी आता तुमच्या समोर या राजाच्या शरीरातून बाहेर पडलो आहे. मला खूप भूक लागली आहे. आपण माझ्या खाण्याची आणि निवासाची कुठेतरी सोय करा, नाहीतरी मी एका घासात तुमच्या सर्व शिष्यांना, आश्रमवासियांना खाऊन टाकेन. सांगा, लवकर सांगा, मी काय करू? तेव्हा कसल्यासा नीट विचार करून भृगुऋषी त्या पापपुरुषास म्हणाले, हे बघ, तुझ्या तपोबलाने मी तुला या राजाच्या देहातून बाहेर काढले हे खरे, पण तू जर माझी आज्ञा पालन केले नाहीस तर मी तुला शाप देईन, हे लक्षात घे. नक्की मुनीवर नको, मी आधीच पापपुरुष आहे. वर आणखी तुमच्या शापाचा वज्रलोप नको. आज्ञा द्या, मी ती पाळेन. तो पापपुरुष गयावया करत म्हणाला. त्यावर भृगुऋषीने त्या पापी पुरुषास आश्रमाजवळच्याच एका आम्रवृक्षाच्या ढोलीत जाऊन निवास कर, कोरडी पाने खाऊन भूक भागव अशी आज्ञा केली. भृगुऋषींना वंदन करून तो पापपुरुष राक्षस त्या आम्रवृक्षाच्या ढोलीत शिरला मात्र आणि त्या वृक्षाने एका क्षणात पेट घेतला. पाहता पाहता त्या आम्रवृक्षाचे राखीच्या ढिगाऱ्यात रूपांतर झाले. तो पापी पुरुष ऋषींच्या शापभयाने त्या राखीतच दडून राहिला. हा सारा प्रकार पाहत असलेल्या राजा सोमकांतास सावध करत ऋषी म्हणाले, बा सोमकांता, तुझ्या पापाने या पुण्यवान जागेतला वृक्षही एका क्षणात जळून राख झालेला तू पाहिलास ना? राजा, आता मला असे वाटते की तुझ्या शरीरातील पाप तर बाहेर पडेलच आहे. आता रोगमुक्तीसाठी आणि पुण्य संचयासाठी तू श्री गणेश पुराणाचे पुण्यकारक श्रवण कर. त्यावर राजा म्हणाला, गुरुदेवा, पण मी तर या संदर्भात काहीच जाणत नाही. मला हे दिव्य पुराण ऐकवणारा असा उत्तम वक्ता मी कोठे शोधायला जाऊ? त्यावर भृगुऋषी म्हणाले, राजा, तुझी जर खरोखरच ते पुण्यदायी पुराण श्रवण करण्याची इच्छा असेल तर तुला हा आश्रम सोडून अन्यत्र कुठे जाण्याची गरज नाही. मी स्वतः श्री गणेश पुराण महर्षी व्यासांकडून ऐकलेले आहे. या निमित्ताने ते तुला कथन करून एका प्रकारे श्री गजाननाची ती कथा निवेदन भक्ती करायला मलाही आवडेल. पण त्यासाठी तू मात्र सर्व शंका कुशंका मनातून दूर करून आर्तभावाने त्या श्रवण भक्तीत सादर व्हायला हवेस. जशी आज्ञा गुरुदेव, असे म्हणून सोमकांताने श्री गणेश पुराण श्रवणास संमती दर्शवली. तेव्हा अतिप्रसन्न झालेल्या भृगुऋषींनी राजास आश्रमाजवळच्या सरोवरात पुनश्च एक स्नान करून पुराण श्रवण संकल्प करून येण्यास सांगितले. सोमकांत राजा लगेच सरोवरात स्नानास गेला. त्याने स्नान केले. जल हातात घेऊन मनोमन गुरु ईश्वर सूर्यनारायण यांना साक्षी ठेवून श्री गणेश पुराण श्रवणाचा संकल्प सोडला. आणि काय, सोमकांताचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. काय हे, केवढा हा दिव्य चमत्कार! कारण ते स्नान, तो संकल्प करताच राजाचा पूर्ण देह पहिल्यासारखा झाला होता. त्या रोगाची कुठलीच निशाणी उरली नव्हती. त्याचा आनंद गगनात मावेना. राजा धावत येऊन भृगुचरणांवर नतमस्तक झाला. श्री गजाननाच्या कृपेच्या त्या प्रत्ययाने श्रोता आणि वक्ता दोघेही प्रभावित झाले आणि प्रसन्न अंतकरणाने भृगुऋषींनी राजासह इतरांनाही आपल्या सन्मुख बसवून श्री गणेश पुराण सांगण्यास प्रारंभ केला. आणि जेव्हा गणेश पुराणाची समाप्ती झाली तेव्हा राजाचे सर्व दुःख, दारिद्र्य हे नष्ट झाले. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.